पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? तर आपल्यासोबत आज आहेत खूप छान गेस्ट, ते मोदक एक्सपर्ट आहेत. त्यांचं नाव आहे मयूरजी गोलटकर. मयूरजी, तुमचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. तुमच्या मोदकांचे फक्त मीच नाही तर जगभरात सगळे चाहते आहेत. सो खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून इथे इतके छान मोदक आमच्या सोबत दाखवण्यासाठी आलात त्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी भैया. आता वेळ न घालवता, आता तुम्हाला तर कळलंच आहे, आपण मस्त कळीदार उकडीचे मोदक बनवणार आहोत मयूरजींसोबत आणि त्यांच्या गायडन्स मध्ये. चला आता सगळ्यात आधी सारण तयार करतो. तर आता आपण 1 चमचा तूप घेऊ. मराठी माणसासाठी ना मोदक म्हणजे फक्त एक पदार्थ नाही तर ते खूप साऱ्या त्यामध्ये मेमरीज, इमोशन्स इन्व्हॉल्व आहेत या एका याच्यात. आता तूप गरम झालेलं आहे. तर आता आपण खसखस ऍड करूया. 1 चमचाभर खसखस आहे. थोडं रोस्ट करून घेऊया. पण तुम्ही आता पूर्ण वेळ कामही करता. राईट, कामही करतो आणि वीकेंडला जेव्हा वेळ असतो माझ्याकडे, शनिवार रविवार, तेव्हा मी कुकिंग करतो. आणि हे आउट ऑफ पॅशन आहे, कारण मोदक बनवायचं म्हणजे ते एक खरं स्किल सेट आहे, एक वेगळं स्किल सेट आहे. पाककला आपण जे म्हणतो ना, ते खरंच कळीदार मोदक बनवणं हे कलाकुसरीचंच काम आहे. आता आपण सुकामेवा घालून घेऊ. याच्यात काजू आणि बदामाचे तुकडे आहेत आणि हलकेसे आपण ते तळून घेऊ. सुकामेवा छान तळून झाला. आता आपण याच्यामध्ये खोबरं घालू. सो साधारण 1.5 कप आहे, ठासून भरलंय ते खोबरं. आणि 1.5 कप खोबरं असेल तर आपण 1 कप गुळ घेतो. आणि तुम्हाला गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण हलकं वाढवलं तरी चालतं. खोबरं आता भाजून घेऊ. 1 मिनिटासाठी भाजून घेऊ. पण मग कसं वाटतं की स्पेसिफिकली महिला वर्गांकडून इतकं छान प्रेम मिळणं, आशीर्वाद मिळणं. राईट खूपच. म्हणजे लाईक मला फोनही येतात, लाईक 70 किंवा 80 वर्षाच्या आजीचे सुद्धा कॉल येतात की मलाही सुद्धा असं जमत नाही मोदक. मी तर लहानपणापासून आईकडनं शिकली किंवा आजीकडनं शिकली आहे, पण मला तुझ्यासारखे असे कळीदार मोदक येत नाही अजून करता. खोबरं छान भाजून झालंय. खोबऱ्याचा रंग नाही बदलला पाहिजे, तो पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे. फक्त त्याला हलकं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता आपण गुळ घालूया. मी परत एकदा मिक्स करून घेऊया. आणि गुळ घातल्यावर आहे ना, खूप वेळ भाजत नाही राहायचं. एक 5 ते 6 मिनिट पुरेस होतं. गुळ विरघळला की आणखी 1-2-3 मिनिटं भाजा की पुरेस होतं. काय होतं, खूप वेळ जर ते तुम्ही भाजत राहिलं ना तर सारण कडक होतं. सारण इथे तयार आहे. आता आपण याच्यात वेलची पूड घालून घेऊया. साधारण 1 अर्धा चमचा वेलची पूड आहे. पण सारणला काय कमाल रंग आलेला आहे. आणि आता आपण जायफळ किसून. इथे गुळ आहे, तिथे जायफळ हवंच. परत एकदा मिक्स करून घेऊया. खूप कोरडं नाही करायचं, हलकसं. बघा त्याच्यात ओलावा आहे अजून सारणात. हे गुळ विरघळलेला आहे आणि 1-2-3 मिनिटावर शिजवलं असेल गुळ विरघळल्यानंतर. तयार आहे सारण? सारण तयार आहे. आता उकळ. ओके, तर आता आपण 1.5 कप पाणी घ्यायचं पहिलं. ओके. दूध वगैरे काही घालायचं? दूध जर तुम्हाला पाहिजे असेल तर सेम प्रमाण तुम्ही घेऊ शकता. लाईक अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध, किंवा आपलं 1 कप दूध तरी चालतं पाणी. आता 1.5 वाटी पाणी घेतलं आपण. आता त्याला उकळ यायचे, तोपर्यंत आपण तूप आणि मीठ पण घालून घेऊया. याच्यात साधारण 1 ते अर्धा चमचा तूप घालायचं आणि किंचित मीठ घालू. मीठ हवं, कारण पारीमध्ये मीठ असलं ना की चव खूप छान लागते. आता याला उकळी यायला पाहिजे पाण्याला. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली. आता आपण याच्यात पिठी घालूया. तर आता 1.5 कप पाण्याला 1.5 कप पिठी आपण घेणार आहोत. अच्छा, मग आता ही पिठी कशी बनवली? पिठीसाठी आपण 1 वाटी आंबेमोहर तांदूळ,
1 वाटी बासमती आणि अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ असे घेतलेत. 3 अच्छा. कॉम्बिनेशन घेतलेत. अच्छा. हे तिन्ही तांदूळ एकत्र मिक्स करून धुवून घ्यायचे स्वच्छ अच्छा. 2 वेळा हा. आणि त्याला नितळून ठेवायचे 15-20 मिनिटासाठी. अच्छा. आणि 15-20 मिनिटं आपण फॅन खाली हे करायचे, ड्राय करायचे तांदूळ. उन्हापर्यंत नाही सुकवायचे, फॅनच्या खाली आपण हे ड्राय करून घ्यायचे. आणि ड्राय झाल्यावर पूर्ण आपण मग ते हे करायला द्यायचं, दळायला द्यायचे. राईट. 3 तांदळांचं कॉम्बिनेशन वापरतात आणि तांदूळ भिजत नाही घालायचं. नाही, जास्त वेळ भिजवायचं नाही, जस्ट क्विक वॉश द्यायचं आपल्याला आणि नितळून ठेवून फॅनच्या खाली आपल्याला हे करायचं, सुकवायचं. आता हे छान मिसळून झालं. आता आपण झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. बरं. आता वाफ झाली आपली काढून. आता आपण परातीत काढून ते मळून घेऊया. अच्छा. या आता आपण उकट मळून घेऊया. आणि ही हलकीशी गरम असतानाच मळायची असते, जास्त थंड होऊ नाही द्यायची. ते अगदीच खरं गरम गरम आहे. आणि तुम्हाला जर ते नसेल जमत तर मला वाटतं तांब्याने किंवा वाटीच्या बेसने आपण हे करू शकतो. तांब्याने किंवा वाटी किंवा फूड प्रोसेसर मध्ये एकदमच फास्ट होईल. आता उकड झाली आपली रेडी. आता आपण मोदक वळून घेऊया. ओके. आणि ते छान मळून घेतले. व्यवस्थित मळायला पाहिजे. मोदक बेसिकली तुमच्या पिठीवर असतं, उकडवर असतं आणि तुमच्या मळण्यावर असतं. तुम्ही लाटून वगैरे नाही करत? नाही, मी डायरेक्ट पारीच करतो. आता मोदक वळून घेऊया. कुठेही झाड वाटत असेल तिकडे आपण हे पातळ करून एकसारखे एकसारखे पाहिजे. पारी रेडी आता आपली. आता आपण कळ्या पाडून घ्यायच्या. कळ्या पाडताना जितक्या जवळ पाडता येतील कळ्या तितक्या आपण ट्राय करायच्या. ओके. परत पाहिजे तर तुम्ही पिठाचा हातही घेऊ शकता पारी करताना, कळ्या पाडताना. आणि पिंच करून अगदी खालपर्यंत पिंच करून घ्यायचं. आणि जितक्या जवळ तितका तुमचा मोदक आकर्षक दिसतो आणि कळीदार होतो. ही खरंच खूप छान टीप आहे. हे बघा, यांनी कळी आहे ना खालपर्यंत ती उभी धरलेली आहे, त्यामुळे त्या जेव्हा बंद होतात ना तेव्हा ते मोदकही छान तितकेच कळीदार दिसतात. आता कळी पाडून झालेत आपल्या मोदकांच्या. कमाल दिसतंय, एकदम सुबक सुंदर. आता आपण याच्यात सारण भरून घेऊ. सारण मेक शुअर करायचं की प्रॉपरली म्हटलं गेलं, जास्तही नाही किंवा कमी पडलं नाही पाहिजे. आता मोदक बंद करून घेऊ. ते बंद करतानाही पहिलं बोट आणि अंगठा. राईट. काय कमाल कळ्या पडलेल्या आहेत आणि 11 पेक्षा जास्तच कळ्या आहेत. जे वरचं एक्स्ट्रा पीठ असतं ते आपण काढून घ्यायचं नाटावर. आता याच पद्धतीने आम्ही सगळे मोदक छान वळवून घेऊया. कमाल बहारदार दिसतात, एकदम सुंदर सुबक कमाल झालेत मयूरजी. आणि या प्रमाणात 12 झालेले आहेत, 11 पेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही हे जर प्रमाण घेतलं तर 12 मोदक व्यवस्थित होतात. आता आपण याच्यावर केशर लावून घेऊया. बरं. केशर भिजत वगैरे घालायची गरज नाहीये, कारण वाफवतो आपण, त्या वाफेत त्यातला जो अर्क आहे तो खूप छान मोदकावर उतरतो. आता वाफवून घेऊया. येस, वाफवून घेऊया. सो कढईत वगैरे वाफवले तरी चालतात. इथे माझ्याकडे इडली कुकर आहे, त्याची ताटली आहे, म्हणून मी यामध्ये करते. आता 15 मिनिटासाठी हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं. अच्छा, मोठ्या आचेवर 15 मिनिटं वाफवून. 15 मिनिटं झालीत. आता आपण मोदक काढून घेऊया. वा, कमाल. आणि फुलले तर जितके आपण भरले होते बऱ्यापैकी जागा सोडली होती 2 मोदकामध्ये, त्यामुळे 12 मोदक झालेत. उरलेले आम्ही दुसऱ्या स्टीमरला ठेवलेत. पण बघाल, आणि सारण बघा, असं आतपर्यंत ते सारण दिसतंय, म्हणजे पारी इतकी पातळ झाली. तर काढून घेऊया. कमाल झालेत मोदक मयूरजी, खूप छान. आणि तुम्ही बघाल ना, पारी एकदम पातळ वळली गेली होती, त्यामुळे हे सारण बघा असं छान आतपर्यंत सारण दिसतंय पारीच्या आरपार. आणि कळ्या बघा काय सुरेख आलेल्या आहेत प्रत्येक मोदकाचं. हे बघा, छान असं आतपर्यंत सारण दिसतंय, कळीदार झालेलं आहे प्रत्येक मोदक.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.